लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान धाराशिवमध्ये समाधान पाटील या तरुणाची हत्या झाली होती। आज उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये याचा उल्लेख झाला। खासदार ओमराजे निंबाळकरांनी या कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं, कुठलीही भेटगाठ न घेतल्याचा आरोप केला गेला आणि या कुटुंबाला आम्ही आता साथ देऊ, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही सांगितलं। बाबा, काय झालं होतं लोकसभेच्या वेळेस निवडणूक? हे प्रचार करत होता समाधान आणि काय झालं बाहेर मला माहिती नाही। पुन्हा नंतर जास्त लागलं म्हणूनच मग आम्ही बाहेर गेलो, आम्ही घरीच होतो। कुणाचा प्रचार करत होता? शिवसेनेचा, ओमराजेचा। काय झालं या प्रकरणात पुढे? शिवसेने आले? मला काही माहिती नाही, मी घरी होतो, बाहेरच झालं त्यांचं पुन्हा। आम्हाला पुन्हा घरी समजल्यावर मी बाहेर पळ गेलो तर ह्या बेसोत पडला होता। आता या प्रकरणातलं आरोपी वगैरे कुठे आहेत, काय त्यांच्याबद्दलची काय आरोपी त्याच्या आई वडील ते सगळे चुलते अटक झाले होते, पण ते बाहेर महागच आले जामीनवर। आणि हा पण सुटलेला महागाली गेल्या महिन्यात आम्हाला नजर पावला होता गावात पाठसांगी। कोण जो स्वतः समाधानची ज्यावेळेस हत्या झाली यानं, त्यावेळेस कुणी आलतं का कुटुंबाकडे? भेट घेतली का? सुनील काटकर आणि कैलास पाटील हे दोघं जण आलते आमच्याकडे। काटकर, सुनील काटकर आणि काटमोरे आणि कैलास पाटील इथले आमदार। हे समाधानची मुलं, किती मुलं आहेत त्यांना? 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी। अच्छा, तुम्ही आई? हो। काय आता काय मागणी, काय उद्धव ठाकरे आज भेटले तुम्हाला कुटुंबाला, त्यांनी काय बोललं तुम्हाला, काय संवाद साधला? काय नाही, आम्हाला तेव्हा उलचिक मदत केली होती त्यांनी थोडीफार। सुनील मोरे यांनी बी मदत केली ती, अजून करू म्हणली, भेटून तिथून आली। आज काय तुम्हाला सांगितलं? आज तुम्ही भेटलात त्यांना? हो, भेटलं की, दिलं की त्यांनी ती बहीजवळ का नाही दिलंय। हां, केली मदत, आज बी केली मदत। आता घटनेला किती दिवस झाले, तोपर्यंत कोण तुमच्या भेटीला आलं का? कुटुंबाला आधार दिला का? मुलांच्या काही जबाबदारीचं कुणी बोललं का? नाही बोललं ते तवाच तेवढ्या टायमातच तेवढं सुनील मोरे आणि ती काय मला म्हणायला बी येत नाही। हां, ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत, त्यांनी काही हे केलं होतं का? त्यांच्याच प्रचाराच्या वेळेस ही घटना घडली होती? नाही केली त्यांनी काय केलं नाही। हे तेव्हा जरी आलं असलं तरी आम्हाला काय त्याच्यात जाणवलं बी नाही। तेवढ्यात सुखदुःखात आम्ही असंच बसलेलो होतो। आली गेली असते, पण ह्यांनी जवळ येऊन मदत केली, भेटली गेली। समाधान पाटील यांच्या पत्नी पण आहेत। खरं तर 3 मुलं आहेत, सांभाळ करायचा आहे। राजकारणामध्ये पती गेले, राजकारणात जायला नको होतं त्या प्रचाराला? खरं तर भावनिक झालेले आहेत। खरं तर एक पती जाणं, मुलांचा सांभाळ करणं मोठी जबाबदारी आहे। काय मुलाची नाव, किती वर्षाची आहे, काय त्यांचं कितवीला आहे? बालवाडीतच आहेत सगळे, बालवाडीतच आहेत, लहानच आहेत बालवाडीत। घरी आता कसं जमीन किती आहे, कुटुंबाचं कसं भागतं, घरी कोण कोण असतं? आम्हीच 2-3च, सासू सासरं आम्ही। 2 एकर जमीन आहे आणि लेकरं 3। नेते मंडळी मोठमोठे भाषणं करतात, कुणी कुटुंबाकडे आलतं का घटना घडल्यानंतर? नाही, आम्हाला माहित नाही आलतं का नाही, तर असं म्हणजे हे जाणीवच नाही। मुलं कधी वडिलांची आठवण काढतात त्या घटनेनंतर? काय बोलतात, त्यांना कसं समजावतात? काढतात ना, काढतात। आई माझ्या पप्पाला फोन कर, आई माझ्या पप्पाला कवा आणते ग, ही म्हणते की पोरगी म्हणतात की तसं नादी लावायचं। हे तर 2च वर्षाचा होता, 5 महिन्याचा होता। हो, ही 2 वर्षाची होती। आता त्यालाच लागलं 3रं वर्ष, ह्यांना लागलं 5वं, ह्याला झालं 2 वर्ष। राजकारणात कुटुंबाचं वाटोळं झालं सगळं? हो, सगळं वाटोळं झालं कुटुंबाचं। आज बोलल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आता ही मदत कुणी करेल, किंवा काय त्यांनी शब्द दिलाय काय तुम्हाला? आता हो, दिलाय की त्यांनी, आम्ही लक्ष ठेवू म्हणलेत की, लक्ष ठेवू म्हणले, मदत केली, लक्ष ठेवू म्हणले। तुमचं बोलणं झालं? तुम्हाला बोलले? बोलले की
काय शब्द दिला, काय म्हणले, वाऱ्यावर सोडणार नाही? नाही म्हणले, वाऱ्यावर नाही सोडणार म्हणले, लेकरं शिकवितो, महाग असं म्हणजे साथ देतो अशी. आता काही निधी दिली ते सांग. हां दिले. बाबा, तुमच्याच खांद्यावर आता कुटुंबाची सगळी जबाबदारी, पोरगा तर गेलाय, नातवंड लहान आहेत, कसं हे करतात सगळं? काय नवीला तरी करतो काय. जमीन 2-2.5 एकर सुद्धा नाही, भरपूर कोरडी जमीन नाही, घर नाही, पाणी नाही, काही. पण असंच लोकांचं काही काम, मला म्हातारी जाते कावा, मग आपलं घरीच बसून असतो, मला काही काम होत नाही साहेब. आता मला शेतापोतून रानात चालणं होत नाही, तर आता काम कुठला करणार? काय आता ठाकरेंनी काय शब्द दिला? ठाकरेंची काय ती शब्द, आम्ही तुमचं मदत करू, आणखीन करू मदत, तुम्हाला वारीवर सोडणार नाही. खरं तर ह्या राजकीय फटाफुटीमध्ये समाधान पाटील यांचं कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं. लोकसभा प्रचारावेळेत ही दुर्दैवी घटना घडली, त्यानंतर हे कुटुंब पोरकं झाले अक्षरशः. 3 लहान लहान चिमुकले आहेत, घरी 2 एकर जमीन आहे, कुटुंब वाऱ्यावर आहे. आता या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न होता, रोजंदारी करून कामं. आता कुठंतरी या फाटाफुटीमध्ये लक्ष गेलंय की वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, शिवसेना पाठीशी राहील हा शब्द दिला गेलाय. या राजकीय नेत्यांनी पक्ष फोडाफोडी हे होत राहील, पण या सामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या मागं मात्र खंबीरपणं उभा राहायला हवं. कुटुंब भावनिक आहे. 5 वर्षाची मुलं आता मोठी झालीत, मुलगी वडिलांची आठवण काढते, वडिलांचं चित्र फक्त त्याला व्हायला मिळतंय, वडिलांचा डोक्यावरचा हात कायमचा गेला. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.